तर या सगळ्या प्रकरणात आणि या कारवाईमध्ये रोज नवनवे गौप्यस्फोट समोर येत आहेत, ते सगळे अपडेट्स आपण पाहणार आहोत। मात्र आता तुर्तास इतर काही महत्त्वाच्या राजकीय बातम्या पाहूयात। फडणवीसांच्या सभेला टाळ्या सुद्धा वाजणार नाहीत असं म्हणतायत शिवसेनेचे खासदार संजय राऊत। कारण खंडणीखोर अधिकाऱ्यांची फडणवीस वकिली करतात असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे आणि कितीही गैरवापर केला तरी काम सुरू राहणार आहे। काचेच्या घरातल्यांनी इतरांच्या घरावर दगड मारू नये असं म्हणतायत संजय राऊत। तर डेलकरांच्या आत्महत्येला नेमकं जबाबदार कोण आहे असा प्रश्नही त्या राऊतांनी उपस्थित केलेला आहे आणि यासोबतच ज्यांनी पाप केलं त्यांना ते भरावं लागेल। मलिकांच्या गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाही असंही खासदार संजय राऊत म्हणतायत। मराठीत स्वागत। इकडले खासदार मोहन देलकर जे 7 वेळा निवडून आले होते, त्यांनी मुंबईतून आत्महत्या केली इतक्या वरिष्ठ खासदारांना, आणि त्या आत्महत्येची सखोल चौकशी करावी असं ना लोकसभेला वाटलं ना केंद्रीय गृहमंत्र्यांना वाटलं। त्यांची जबाबदारी आहे की त्यांच्या प्रदेशात जवळचा एक खासदार अशा प्रकारे आपलं जीवन संपवतो। फडणवीस असं म्हणतात की जर शिवसेना इथे आली तर नाव महाराष्ट्राचं घेतील पण काम मुघलांचं करतील। नाही ठीक आहे, त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या। ते भाषणामध्ये टाळीचे वाक्य असतात पण टाळ्याही पडल्या नाहीत त्यांना काल। तुम्ही काल रात्री होतात खानवेलला, मी सभा घेतली, त्या सभेत अनेक उत्तरं दिलेली आहेत। देवेंद्र फडणवीस यांना असं वाटत असेल की ते इथे आल्यामुळे या भागातलं मराठी मतदान जे आहे हे भाजपच्या पारड्यात जाईल, तर तो गैरसमज आहे। ज्या भागात जे खानदेशातलं मराठी मतदान आहे ते पूर्णपणे शिवसेनेच्या पारड्यात पडेल। दादरा नगर हवेलीचा आपण एकूण प्रचाराचा सगळा मुद्दा जाणून घेतला, तुमची भूमिका जाणून घेतली, पण सध्या महाराष्ट्रात जे घडते आहे त्याचे पडसाद केंद्रीय पातळीवर दिल्लीपर्यंत जात आहेत। खळबळ माजलेली आहे देशामध्ये। ज्या पद्धतीने एक म्हटलं जातं की यंत्रणांमधलं वॉर, आणि या यंत्रणा म्हणजे तपास यंत्रणांमधलं वॉर, आणि त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होते देशभरात असं वाटतं। हा केंद्र सरकारचा फार मोठा कट आणि डाव आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वारंवार सांगितलं, कालही सांगितलं की महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचलं जात आहे केंद्राच्या माध्यमातून। मग मुंबईतली उद्योग जगत असेल, मुंबईतला सिने उद्योग असेल, मुंबईतले पोलीस असतील, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ असेल, त्यांचं राज्य आलं नाही महाराष्ट्रात, त्यांचा मुख्यमंत्री झाला नाही महाराष्ट्रात, याचा राग ते अशा प्रकारे काढतायत। आणि हे लोकशाहीला आणि घटनेला धरून नाही। महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, लक्षात घ्या। महाराष्ट्राचा कणा ताठ आहे, महाराष्ट्र झुकणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये। तुम्ही केंद्रीय यंत्रणांचा किती गैरवापर आमच्या विरोधामध्ये करा, आम्ही आमचं काम करत राहू। फडणवीसांनी असं म्हटलं आहे की ज्या पद्धतीने सरकार दबाव टाकून साक्षीदारांना वादाच्या भोवऱ्यात आणायचं जे सुरू आहे, सरकारवर दबाव टाकून, ते बरोबर नाही। म्हणजे साक्षीदारांवर जे दबाव टाकले जात आहेत ते योग्य नाही आहेत। भले एनसीबीवर जर काही आरोप असतील तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे, पण न्यायालयापुढे कुठली प्रकरणं टिकणार नाही अशा पद्धतीने जर साक्षीदारांवर दबाव आणले गेले। आता ज्या अधिकाऱ्यांसाठी हे वकिली करतायत बरं का, त्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत गेल्या काही वर्ष 2 वर्षामध्ये अनेक प्रकरणं केलेली आहेत एनसीबीनं। अगदी रिया चक्रवर्तीपासून, रिया चक्रवर्ती प्रकरणाचा एवढा गाजावाजा केला, पण अजून त्या प्रकरणात आरोपपत्र तरी गेलंय का? अशी जवळजवळ 27 प्रकरणं आहेत। ही खंडणीखोरी आहे एक प्रकारे, हे आता स्पष्ट झालं आहे। आणि अशा खंडणीखोरांसाठी या राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते या खंडणीखोरांसाठी वकिली करतात, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आणि मला वाईट वाटतं की अधपतन जे झालेलं आहे श्री फडणवीस यांच्यासारख्या एका चांगल्या नेत्याचं, सुसंस्कृत नेत्याचं, हे अधपतन मला बघवत नाही। अधिकारी किंवा म्हणजे तपास यंत्रणांचे अधिकारी किंवा साक्षीदारांना टार्गेट करणं योग्य नाही असं म्हणताना फडणवीस असं म्हणतात की महाराष्ट्रात 1000 कोटींची दलाली होते त्यावर महाविकास आघाडीचे नेते गप्प आहेत, 190 कोटींची कमाई सापडली त्यावर नेते गप्प आहेत, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वसुली होते त्यावर नेते गप्प आहेत। इतकंच काय, माजी गृहमंत्री फरार आहेत त्यावरही महाविकास आघाडीचे नेते गप्प आहेत। देवेंद्र फडणवीस काय म्हणतात विरोधी पक्षनेते म्हणून, त्याच्यावरती परसेप्शन ठरत नाही। हा गप्प का, तो गप्प का, तो गप्प का, ही दलाली ती दलाली। आता आम्ही तोंड उघडलं ना, आणि तुमच्या दलाल्या बाहेर काढल्या गेल्या 5 वर्षातल्या, आणि गेल्या 7 वर्षातल्या दिल्लीतल्या राज्यकर्त्यांच्या, गेल्या 20 वर्षातल्या गुजरातच्या राज्यकर्त्यांच्या,
तर दलाली म्हणजे काय याचा खरा अर्थ या देशाला कळेल, लोकांना कळेल. तेव्हा मला असं वाटतं की काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये, एवढंच मी राजकारणात सांगू शकतो. नवाब मलिक जे महाविकास आघाडीमध्ये मंत्री आहेत, रोज नवी प्रकरणं समीर वानखेडेंची बाहेर काढतायत. अगदी कागदपत्रासह ते काही गोष्टी बोलता आहेत आणि समीर वानखेडेंकडूनही त्याला उत्तर म्हणजे कायदेशीर भाषेचं उत्तर मिळतं आहे. तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहता? अजिबात मी काही पाहत नाही. ज्याने पाप केलं असेल त्याला भरावं लागेल, करावे तसे भरावे, हा सृष्टीचा नियम आहे. तुम्ही काय खोटं केलं असेल तर ते कधीच दडपलं जात नाही. या देशातला कायदा मोठा आहे.